This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण महाशिवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये उपवासासाठी उपयुक्त असा एक पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे गूळ वापरून राजगिऱ्याच्या लाह्या करून पौष्टिक रुचकर राजगिरा लाडू. आणि राजगिरा लाडू करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. या अगोदर आपण 106व्या एपिसोडमध्ये उपवासाची भाजणी केली होती, तेव्हा राजगिऱ्याचे आपल्या शरीराला आयुर्वेदिकदृष्ट्या कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात हे देखील जाणून घेतले आहे. चला तर आपण आता राजगिरा लाडू करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. प्रथम लाह्या करण्यासाठी जाडसर कढई किंवा पॅन घ्यायचे. ते तेलकट असता कामा नये. स्वच्छ घासून पुसून घ्यायचे. नंतर पांढरे स्वच्छ कॉटनचे कापड घ्यायचे. कढई गरम झाल्यावर थोडा थोडा राजगिरा घालून कापडाने राजगिरा हलवीत राहायचे. कापडाने हलवीत राहिल्यामुळे लाह्या चांगल्या फुलतात आणि लाह्या बाहेर उडून पडत नाहीत. लाह्या घोळून पाठीमागे जो न फुललेला राजगिरा असतो त्याचे मिक्सरवरती बारीक पीठ करून थालीपीठ करण्यासाठी वापरता येतो, किंवा त्या पिठामध्ये दूध आणि साखर घालून ते खाता येते. गूळ साखर फक्त वितळून घ्यायचे, पाक करायचा नाही. गूळ साधाच वापरायचा, चिक्की गूळ घ्यायचा नाही. राजगिरा लाह्या घालून मिक्स केल्यावर गरम असतानाच लाडू वळायचे. मिश्रण थंड झाले तर पुन्हा थोडे गरम करून घ्यायचे. जर वड्या हव्या असतील तर कडाप्पाला तूप लावून मिश्रण ओतायचे आणि थापायचे, आणि नंतर थंड झाल्यावर वड्या कट करायच्या. थोडी साखर वितळून घातल्यामुळे लाडू थोडे कडक होतात, मऊ पडत नाहीत. तुपामुळे लाडू खुसखुशीत आणि स्वादिष्ट होतात. साखर वितळून घेताना पाणी अजिबात वापरायचे नाही. थंड झाल्यावर झिपच्या हवाबंद पिशवीत घालून डब्यात ठेवायचे. लाडू मऊ पडत नाहीत. आपण आता साहित्य पाहूया. 150 ग्रॅम राजगिरा, म्हणजेच मेजरमेंटच्या कपानं 1.5 कप राजगिरा. राजगिरा बघा असा असतो. मेजरमेंटच्या कपानं 1.5 कप गुळ पावडर. या अगोदर पण गुळ पावडर कशी करायची हे देखील पाहिले आहे. पाव कप साखर, 1 टीस्पून सुंठपूड, पाव टीस्पून मीठ, 4 टीस्पून साजूक तूप, भाजून सालं काढलेले शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे हवे तसे कमी जास्त प्रमाणात घातले तरी चालतात. आणि आपण आता कढई गरम करायला ठेवूया. कढई गरम झाली आहे का बघूया. कढई गरम झाली आहे. कढई चांगली गरम व्हायला पाहिजे, म्हणजे लाह्या पटकन फुलतात. आपण आता यामध्ये थोडा राजगिरा घालूया. गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि असं बघा या पद्धतीनं असं कापड त्याच्यावरती ठेवून बघा लाह्या कशा फुलून छान मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र लाह्या. आता आपण या काढूया आणि असं पेपर घालून असं ताटात पेपर ठेवून अशा पद्धतीने लाह्या काढायच्या. बघा लाह्या किती छान दिसत आहेत. या पद्धतीने आपण सगळ्याच लाह्या करून घेऊया. सगळ्या राजगिऱ्याच्या लाह्या करून झाल्या. बघा लाह्या अशा झाल्या आहेत. आता आपण अशी मोठ्या छिद्राची चाळण घ्यायची. यानं चाळून घ्यायचं, म्हणजे फुललेल्या ह्या वरती राहतात आणि न फुललेला भाग खाली पडतो. किंवा असं सूप घ्यायचं आणि सुपामध्ये लाह्या घालूया.
आणि असं घोळूया. घोळून फुललेल्या लाह्या पुढे येतात आणि न फुललेला भाग असा मागे राहतो. आणि तो न फुललेला भाग आपण मिक्सरवरती बारीक पीठ करून थालीपीठसाठी वापरता येतो किंवा दूध साखर घालून तो खाता येतो. आणि या पद्धतीने आपण सगळ्यात लाह्या अशा घोळून घेऊया. लाह्या घोळून बघा असं न फुललेला भाग हा काढून झाला. आता आपण कढई आणि पॅन गरम करायला ठेवूया. यामध्ये 1 टीस्पून तूप घालूया आणि यामध्ये 3 टीस्पून तूप घालूया. यामध्ये गूळ घालूया. यामध्ये साखर घालूया. गॅसची फ्लेम मंदच ठेवूया आणि गूळ आणि साखर फक्त वितळून घेऊया. पाक करायचा नाही. साखर आणि गूळ वितळून झाला. ही प्रोसेस सगळी गॅसची फ्लेम मंद ठेवूनच करायची आहे. आपण आता वितळलेली साखर वितळलेल्या गुळात घालूया. मिक्स करूया. यामध्ये सुंठपूड घालूया. मीठ घालूया. शेंगदाणे घालूया. आणि यामध्ये आता ह्या लाह्या घालूया. थोड्या थोड्या झाल्या तसं मिक्स करायचं. आणि आपण सगळे व्यवस्थित लाह्यामध्ये गुळामध्ये मिक्स करून घेऊया. मिश्रण सगळं असं व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं. आपण गॅस बंद करूया. असं थोडासा पाण्यात हात बुडवायचा आणि यातलं थोडंसं मिश्रण घेऊया आणि या पद्धतीने बघा असा लाडू असा वळायचा. बघा असं लाडू वळायचा. बघा किती छान लाडू झाला आहे. या पद्धतीने आपण सगळेच लाडू वळूया आणि हा राजगिऱ्याचा पौष्टिक रुचकर लाडू तयार. मस्तच. वाह क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने पौष्टिक रुचकर राजगिरा लाडू तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.